तर माझा आणि पप्पांचा ना सध्या आवडीचा नाश्ता म्हणजे हेच आहे, म्हणजे दिवाळीचा चिवडा, त्याच्यामध्ये मस्तपैकी कांदा टोमॅटो असेल तर टोमॅटो कोथिंबीर वगैरे घालून मस्तपैकी खायचं. तर आज भावाला पण सुट्टी होती, त्याच्यामुळे भाऊ पण आम्हाला कंपनी देत होता. त्याच्यानंतर ना मम्मीने चीक बनवला होता, तर मग तोच आम्ही खाल्ला. त्याच्यानंतर ना मी मम्मीला रास दाखवत होते माझी, आणि ह्याच्यामध्ये होतं की विवाह जुळतील, श्रीमंत स्थळ मिळेल असं. आणि ना खरंच ह्या 2 दिवसांमध्ये ना मला एक स्थळ आलं होतं आणि ते खरंच खूप श्रीमंत होतं. पण आम्हाला ते काही आवडलं नव्हतं. ॲक्च्युली ते होतं दुकानदार, आणि मला दुकानदारी अजिबात नको आहे. कारण आमच्यात पहिल्यापासून ते दुकानदारी आहे, आणि ते काय असतं कसं असतं ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे माझी जरा पण इच्छा नाही आहे की मी दुकानदाराकडे जावं. आणि माझ्यापेक्षा तर माझ्या मम्मीला पण दुकानदारी नको आहे, कारण आम्ही ना त्यातून पोळून निघालो आहे, आणि परत मला पोळायचं नाही आहे, आणि माझ्या घरच्यांना पण नाही करायचे त्रास. असो, तो विषय आता बाजूला. मम्मीनं मला उद्या अंघोळ करायची होती डोक्यावरून, त्याच्यामुळे मम्मी मस्तपैकी माझी मालिश वगैरे करत होती तेल लावून, आणि तिने भरपूर तेल लावलेलं आहे माझ्या डोक्याला. त्याच्यानंतर मला ब्लाऊज शिवायचा होता, मग मी ब्लाऊज शिवायला घेतला, आणि मम्मी मला म्हणाली की मी पण तुला थोडीशी मदत करते. त्याच्यामुळे मम्मी मला थोडंसं कापून वगैरे देत होती. त्याच्यानंतर ना अचानक दुपारपासून पाऊस चालू झाला, आणि अचानकच कधीही आता पाऊस पडतोय, आणि पाऊस पडत होता. मग मी चहा पण केला होता, पण त्याचं काही मी शूट केलं नाही. त्याच्यानंतर ना मी एवढी जरा हसती आहे, कारण माझं पार्सल आलं आहे. कारण माझं पार्सल ना मी महिनाभर दिवाळीच्या आधीपासून ऑनलाईन ऑर्डर केली आहे, पण ती माझ्यापर्यंत पोहोचतच नव्हती, कारण ते सारखं कॅन्सलच होत होतं. आणि ऑर्डर कॅन्सल का होते हे मला काही अजूनपर्यंत कळालेलं नाही आहे, आणि याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर मला पण सांगा. आणि हे पार्सल जिथला पिनकोड आहे ना त्या सिटीमध्ये जाऊन मी आणलेलं आहे. आणि आजच्यासाठी एवढंच. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.